हाय फ्रेंड्स, बघा साईडला दाखवल्या मापाप्रमाणेच आपण छातीचा चौथा भाग आणि बाहीची उंची 10 असं बाही व्यवस्थित आखून घेणार आहोत। असे 4 भाग आपण व्यवस्थित आखून बघा मी कसे 4 भाग ठेवलेले आहे। असे एका साईडची अशी बाही आपण व्यवस्थित आखून घेणं आहे। बघा आता 38.5चा चौथा भाग काढत आहे मी। बघा फ्रेंड्स, बरोबर मी काढलेला आहे 38.5चा चौथा भाग। आणि तशीच उंची बघा 10.5 घेते मी, 10 आहे तर कारण आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। या साईडला पण बघा 3 इंचावर मी एक पॉइंट दिलेला आहे आणि इथं 1.5 इंचावर। बघा फ्रेंड्स, मी जशी आखून घेते तसंच आखून घ्या तुम्ही। मी तुम्हाला नेहमीच गॅरंटी देते माझ्या कटिंगची की माझी कटिंग चुकत नाही म्हणून। आता तुम्हाला असं वाटत असेल की हे नेहमी म्हणता की चुकत नाही म्हणून, पण 100% गॅरंटी देते मी माझी चुकतच नाही। बघा फ्रेंड्स, असंच आपण आपला खालचा जो घेर आहे बाहीचा तसाच घेर आपण मोजून घेतला आणि तिरपा भाग आपण कट केलेला आहे। बघा फ्रेंड्स, मी खूप दिवस झाले ही मशीन काम करते, कितीतरी क्लास घेते मी मुलींचे आणि कितीतरी ब्लाऊज शिवते रोजचे। तर मला खूप गॅरंटी आहे आणि विश्वास आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कटिंग जर तुमचा हा माप असेल तर तुम्ही ही कटिंग करू शकता आणि तुमचं माप एकदम व्यवस्थित बसेल। बघा फ्रेंड्स, इथं गळ्याला 2 इंच आणि इथं 5 इंच असे दोन्ही भाग मी मोजून घेतले। इथं पण मी 5.5ची उंची घेत आहे। बघा मी दोन्ही साईडला भाग मोजून घेतले कारण मागं पुढं नको व्हायला म्हणून। इथं पण मी उंची व्यवस्थित दोन्ही साईडला मोजून घेतली आहे आणि आपलं व्यवस्थित बघा छातीचा इथं पण चौथा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। बघा छातीचा चौथा भाग काढून घेते आणि हे शिलाईसाठी, बघा हा शिलाईसाठी आहे। तसंच इथं बघा आपण 1 आणि 1.5 असे 2 पॉईंट दिले मी, लक्षात ठेवा बरोबर पॉईंट दिले मी। तसेच असे व्यवस्थित आपल्याला आकार करून घेणार आहे। बघा हा जो आकार आहे तो 3च्या वरी नाही गेला पाहिजे आपला, तसा आपण व्यवस्थित मोजून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, तसंच आता बघा आपण जी गळ्याची उंची आहे आपली ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता। बघा जो वरचा मी जो भाग काढलेला आहे तो आपण शिलाईसाठी आहे, हा जो भाग आहे तो शिलाईसाठी आहे आणि 6.5 आपली बनून उंची आहे। तर तसं मी मोजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि असा आपला आकार गळ्याला देऊन देणं आहे आपल्याला। आणि बघा इथं 10.5ला एक पॉईंट देणं आहे। बघा फ्रेंड्स, 10.5ला एक पॉईंट देणं आहे इथं। प्रिन्सेस कटमध्ये हा जो पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा असतो। आता उंची मोजून घेऊ आपण। बघा फ्रेंड्स, उंची बघा आपली 15.5 पॉईंट म्हणजे एक रेष आहे थोडीशी 15.5पेक्षा, तर ते मी असं व्यवस्थित मोजून घेतलेली आहे। बघा फ्रेंड्स, हे मी भाग व्यवस्थित असं रेष ओढून घेतली। वरचे माप आपले कंप्लीट झाले। इथं बघा 3.5चा आहे, 3.5 आणि इथं 2ला एक पॉईंट दिला आपण, हे लक्षात ठेवा। इथं 4ला बघा हे दोन्ही पॉईंट आपण जुळवून घेऊ आता। आता बघा ही जी रेष आहे ती 4ची आहे आणि ही आहे ती आहे 3.5ची आहे। बघा फ्रेंड्स, ही 3.5 मी तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला इथं लिहून पण दाखवते। आणि इथं बघा 2, माझा हात उलटा पडतंय तरी पण मी 2 व्यवस्थित काढलेला आहे। तसंच बघा उंची पण आपल्याला 2 इंचाची घेणं आहे इथं, हे पण 2 इंचाची घेणं आहे। बघा तो आकार असा थोडा व्यवस्थित घ्यायचा आहे असा, आणि तसाच आपण तिरपा करून हा भाग असा प्रिन्सेसचा आपल्याला आकार देणं आहे। बघा फ्रेंड्स, आकार पण किती भारी दिसतो। आणि आपली ही आता सगळी अशी आखून घेतलेली आहे, फक्त आपला कमरेचा माप काढणं आहे आता कमरेचा माप आपण मापाप्रमाणे काढून घेऊ जे आपली माप आहे ते। आणि तसंच बघा हा टक्स आहे ना, त्या टक्सचा 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवणं आहे आणि आणखी 2 इंच शिलाईसाठी ठेवणं आहे। बघा फ्रेंड्स, हा जो भाग आहे तो टक्ससाठी आहे आणि ही आहे ती फिटिंग आहे। असं आपण सगळीकडून व्यवस्थित आखून घेतलेलं आहे। जसं मी आखलं तसंच तुम्ही आखून घ्या, म्हणजे तुमचं एकदम व्यवस्थित माप बसेल। तुम्हाला थोडंफार मागं पुढं वाटलं ना तर आपला व्हिडिओ आहे तो थोडा मागं घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात आणखी येईल मग। बघा फ्रेंड्स, मी असा 1 मीटरचा कपडा घेतला होता मोकळा चोकळा, म्हणून मला कापड असा व्यवस्थित पुरलेला आहे। बघा फ्रेंड्स, आता बॅक साईड आपण बाजूला काढून ठेवलेला आहे। आता हा आपला समोरचा भाग आहे। बघा समोरच्या भागाला पहिले आपण ना अशी बगलेचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊ, एक्स्ट्रा आपल्याकडे होता तो। आणि असं व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेणं आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे खालून तो पण आपण आता इथं छाटून घेऊ। इथं बघा मी थोडा तिरकस घेतला भाग एका साईडला आणि असा मी कट करून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, तसंच आपण
समोरच्या भागाचा गळा पण असा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. आणि बघा आता ही समोरची कटिंग आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. एवढे सोपे माप आहे आणि एवढे परफेक्ट आहे की खूप तुम्ही ट्राय करा. बघा फ्रेंड्स, इथं बघा आपण बॅक साईडला कसं आहे अर्धा इंचानं कमी घेत असतो, तसंच मी 15.1 रेष असं मी आखून घेतलेलं आहे. बॅक साईडसाठी उंची आपली बघा राहिलेला भाग मी छाटून घेतलेला आहे. तर इथं पण बघा मी छातीचा चौथा भाग प्लस हे मोजून घेत आहे आणि थोडा भाग मला एक्स्ट्रा वाटतो दोन्ही साईडला, तर मी तो भाग थोडासा कट करून घेत आहे बॅक साईडसाठी. बघा फ्रेंड, तसंच काय करते मी आता, आपल्याला बॅक साईडची जी आपली मागची पट्टी आहे, मी फक्त मागची पट्टी मोजून घेत असते, कारण मी उंची एकदम परफेक्ट घेते ना, तर मी फक्त पट्टी मोजून घेत असते बॅक पट्टी किती लागते ते. आणि असा आकार आहे गळ्याचा, तसंच मी आपली कटिंग पण तशीच करून घेणार आहे. बघा फ्रेंड्स, माझ्या मुलाचे 10वीचे पेपर चालू आहे, तरी पण मी व्हिडिओ आता एवढ्यात कमी बनवणं म्हणजे कमी बनवले आहे. तर बघा तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे. थोडं म्हणजे हे करा, तुम्ही मला सपोर्ट करा, म्हणजे माझा टार्गेट आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. बघा फ्रेंड्स, आपली कटिंग कंप्लीट झाली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा मी असे वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच टाकत राहते तुमच्यासाठी. आणि बघा फ्रेंड्स, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. कटिंग कंप्लीट झालेली आहे आपली. सगळा कपडा जमा करून घ्या आणि व्यवस्थित असा बांधून ठेवा, म्हणजे तुमचे कपडे इकडं तिकडं होणार नाही. जेव्हा तुम्ही म्हणजे ह्या कपडा शिवून घेसाल तेव्हा हा व्यवस्थित